गुड मॉर्निंग सगळ्यांना. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? मजेत ना? मीही मजेत. तुम्ही असेच सर्वजण मजेत राहा. आणि आपल्या ह्या जादूच्या जर्नीमध्ये पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं वॉर्म वेलकम करते. खूप खूप धन्यवाद देते की तुम्ही सर्वजण रोज सकाळी उठून दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जादूच्या पुस्तकाची म्हणजेच मॅजिक जर्नीची प्रॅक्टिस करत आहात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद देते, आभार देते. आभार मानते. चला तर मग सुरुवात करूया प्रार्थनेने. खूप खूप धन्यवाद नारायणा. खूप खूप धन्यवाद. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने आजचा आणखी एक दिवस जगण्यासाठी दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायणा. या ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप खूप धन्यवाद. या वैश्विक ऊर्जेला खूप खूप धन्यवाद. त्या विश्वासाने येणारी पॉझिटिव्ह एनर्जी, सगळ्या स्पिरिच्युअल एनर्जी ही माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होते आणि मला रोज नवीन-नवीन एनर्जी देते, ऊर्जा देते, प्रकाश देते, नवीन-नवीन काम करण्याची संधी देते. त्यासाठी खूप-खूप धन्यवाद. आपण सर्वप्रथम आपल्या आई-वडिलांना खूप-खूप धन्यवाद की ते देऊयात, की त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादानेच या जगात आपण आलोत आणि आजचा आणखी एक दिवस आपल्याला जगण्यासाठी दिला. त्यासाठी युनिव्हर्सचे, परमेश्वराचे, नारायणाचे खूप-खूप मनापासून आभार मानूयात. खूप-खूप धन्यवाद. पंचतत्वांचे, आकाश तत्वाचे खूप-खूप धन्यवाद. एवढी आकाश एवढी स्पेस मोठी जागा म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिली त्यासाठी खूप-खूप धन्यवाद. वायू तत्वाला खूप-खूप धन्यवाद. मला एवढ्या उष्णतेतही हवा देण्यासाठी एसी मार्फत, फॅन मार्फत, कूलर मार्फत, वाऱ्यामार्फत आल्हादचा वाऱ्याची झुळूक येऊन त्वचेला जेव्हा स्पर्श करते, तो आनंद, तो स्पर्श खूप जबरदस्त आणि खूप चांगला प्रेमाचा स्पर्श वायुतत्वाद्वारे आपल्याला होतो. त्यासाठी खूप-खूप धन्यवाद. अग्निदेवतेलाच म्हणजे सूर्यनारायणाला मनापासून खूप-खूप धन्यवाद. सूर्याच्या कृपेनेच आणि तो सूर्याच्या आशीर्वादाने रोज आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश, ऊर्जा, एनर्जी, पॉझिटिव्हिटी आणि एनर्जी घेऊन येण्यासाठी खूप-खूप धन्यवाद सूर्यनारायणा. उष्णता, ऊर्जा मिळते त्यासाठी त्यांचे खूप-खूप धन्यवाद. त्याचबरोबर सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स सुद्धा आपल्याला सूर्याच्या किरणांमधून मिळतात त्यासाठी मनापासून धन्यवाद, शुक्रिया. जलतत्वाचे खूप-खूप धन्यवाद. हे जलतत्वाला खूप-खूप धन्यवाद. हे वरुण देवतेला खूप-खूप धन्यवाद. ह्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने जसं ब्रह्मांडामध्ये 72% म्हणजे पृथ्वी तलावर जसं 72% पाणी आहे, तेवढं तसंच पाणी माझ्या शरीरामध्ये मला देण्यासाठी मला या पाण्यामार्फत नवीन-नवीन एनर्जी, नवीन-नवीन ऊर्जा, स्पिरिच्युअल ऊर्जा, आध्यात्मिक ऊर्जा, कामाची ऊर्जा, वेगवेगळ्या पद्धतीने करण्याची जी संधी दिली त्यासाठी खूप-खूप धन्यवाद. खूप-खूप धन्यवाद धरती मातेला. खूप-खूप धन्यवाद. खूप-खूप धन्यवाद. मी चालू शकते, हे धरती माते तुझ्यावर फिरू शकते, वागडू शकते, झोपू शकते, उठू शकते, पोहायला जाऊ शकते, डोंगर चढू शकते, हिमालयात जाऊ शकते, तुझा आस्वाद घेऊ शकते. तुझ्या अंगावर म्हणजे धरती मातेवर जेव्हा पावसाचे पहिले थेंब पडतात आणि त्यातून जो सुगंधित वास माझ्यापर्यंत, माझ्या हृदयापर्यंत पोहोचतो त्याच्यासाठी खूप-खूप धन्यवाद धरती माते. तो आनंद देण्यासाठी खूप-खूप धन्यवाद धरती माते. खूप-खूप धन्यवाद. खूप-खूप धन्यवाद. आपल्या आई-वडिलांना पुन्हा एकदा देऊयात, की त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी आपल्याला जगात तर आणलंच. त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, कपडे घेतले, 2 टाईमाचं जेवण दिलं, शिक्षण दिलं, माध्यमिक शिक्षण दिलं, उच्च शिक्षण दिलं. माझ्यासारख्या मुलीला पोलीस बनवलं. पोलीस खात्याने पोलीस बनवलं. मला एक खूप चांगला मुलाबरोबर माझं लग्न लावून दिलं. मला सोनं-नाणं दिलं, कपडे दिले, चांगले संस्कार दिले, सामाजिक ज्ञान दिलं, स्वच्छ राहण्याची बुद्धी दिली, चांगलं वागणूक मला आई-वडिलांनी दिली. त्यासाठी खूप-खूप धन्यवाद. खूप, 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 खूप धन्यवाद आहे यांना. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने माझी रोज भरभराट होत आहे. त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. मला एवढी सुंदर फॅमिली देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला आई-वडील, बहीण-भाऊ, 2 बहिणी, 1 भाऊ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला सासू-सासरे, 2 दीर आणि 2 जावा देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. एक नाहीये अपवाद आहे, सॉरी. पण मला 2 जावेच्या 2 मुली आणि माझी 1 मुलगी आणि 1 मुलगा, अशी गोंडस 4 मुलं देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. सगळे खूप हुशार आहेत. खूप
ब्रिलियंट, टॅलेंटेड, शक्तिशाली मुलं मला देण्यासाठी खूप खूप धन्यवाद नारायण. खूप खूप धन्यवाद नारायण. खूप खूप धन्यवाद. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने एवढं सुंदर शरीर, डोक्यापासून पायापर्यंत एक एक शरीराचा पार्ट, एक एक अवयव निरोगी, निरामय, नित्यानंद, स्ट्रॉंग, शक्तिशाली देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायण. माझ्या सहस्रार चक्राला, सहस्रार चक्रातून येणारी प्रत्येक ऊर्जा माझ्या शरीरावर, मनावर काम करते आणि मला स्पिरिच्युअल, आध्यात्मिक, निरोगी, निरामय, नित्यानंद बनवते. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद बनवते. मला मिलेनियर, बिलियनियर बनवते. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आज्ञा चक्राचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. माझ्या थ्रोट चक्राचे खूप खूप धन्यवाद. दिवसातून कमीत कमी 1000 शब्द माझ्या तोंडातून धन्यवादाचे बोलले जातात. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. निगेटिव्ह पण बोलली जाते, त्यासाठी सुद्धा धन्यवाद. कारण बोलणार तरी मग कसं? ते व्यक्त करण्यासाठी मला संधी देते थ्रोट चक्र, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. या हृदयाला खूप खूप धन्यवाद. हृदय चक्राला खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मणिचक्राला, मणिपूर चक्राला खूप खूप धन्यवाद. स्वादिष्टान चक्राला आणि सर्वात शेवटी मूलाधार चक्राला मनापासून खूप खूप धन्यवाद. कमरेपासून पायापर्यंतचे सगळे प्रॉब्लेम, सगळ्या गोष्टी, सगळे आजार, सगळे विकार दूर ठेवण्यासाठी मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र आणि मूलाधार चक्र काम करते. भरभरून अबंडन्सने मला पैसा, अबंडन्सने इज्जत, अबंडन्सने सौंदर्य, अबंडन्सने सुंदरता, अबंडन्सने अन्नधान्य, अबंडन्सने पैसा देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. या माझ्या साथी चक्रांना खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद देते मी प्रत्येक व्यक्तीला, की जो माझे व्हिडिओ पाहतो, ऐकतो, बोलतो. धन्यवाद देतो. ही जादू स्वतःच्या आयुष्यामध्ये नवीन तयार करण्यासाठी जो व्यक्ती प्रयत्न करतो, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायण. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मला लॅपटॉप दिला, कूलर दिला, फॅन दिला, मोबाईल दिला, चार्जिंग दिली, इलेक्ट्रिसिटी दिली, सुंदर सुंदर कपडे दिले. खूप खूप धन्यवाद नारायण. खूप खूप धन्यवाद. मी एकमेकांशी बोलू शकले, त्यासाठी झूम दिली, त्या झूमला खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. चला तर मग आजच्या चॅप्टरला सुरू करूया. रॉन्डा बनी या लेखिकेने आपल्या आयुष्यामध्ये भरभरून जादू, भरभरून एनर्जी, भरभरून ऊर्जा देण्यासाठी त्यांचे शत आभार, शत धन्यवाद. थँक्यू, 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 शुक्रिया, मेहरबानी. खूप खूप आभारी आहे रॉन्डा बन, तुमचे सॅल्यूट, खरोखर सॅल्यूट. जे हा माझा व्हिडिओ पाहतात त्यांना सुद्धा सॅल्यूट. खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वजण आपापल्या लाईफमध्ये जादू घडवण्यासाठी तयार आहात, त्यासाठी मी तुमच्या मनापासून खूप खूप आभार मानते. चला तर मग मी स्क्रीन शेअर करते आणि आपल्या या नवीन चॅप्टरला आपण सुरुवात करूयात. पुढचा आपला नवीन धडा आहे 21वा दिवस, भव्य दिव्य परिणाम. नावातच सगळं आहे, भव्य दिव्य परिणाम. आजपर्यंत आपण 20 जादूच्या धड्यांची प्रॅक्टिस केली. त्याच्यामधून आपल्याला खूप साऱ्या छोट्या-मोठ्या आनंदाच्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये झाल्या आणि त्याच्यानंतर आता खरं आयुष्य आपलं सुरू झालंय भव्य दिव्य एनर्जीमधून. तर मी मनापासून खूप खूप आभार मानते रॉन्डा बर्नचे, की त्यांनी आपल्या लाईफमध्ये हे पुस्तक आणलं त्यासाठी. चला तर ही विंडो पाहूया. काय आहे या चित्रामध्ये? या चित्रामध्ये बंगल्याचा किंवा हॉटेलचा किंवा असा ब्रह्मांडाचा दरवाजा ओपन होत आहे, असं दिसतंय. पलीकडे काय आहे? तर जादूच जादू आहे. किती सुंदर रूपरेषा, किती सुंदर असा दरवाजा आणि त्याच्यामधून ब्रह्मांडाचा दरवाजा ओपन होत आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये जादूमय जादू खरोखर येत आहे, असं सगळ्यांनी फील करायचं, असं या चित्रामधून दिलं आहे. 21वा दिवस, भव्य दिव्य परिणाम. तुम्ही जेवणापूर्वी ईश्वराचे आभार मानता? ठीक आहे. पण मी संगीत जलाशयाच्या आणि सांगीतिकेच्या आधी देखील ईश्वराचे आभार मानतो. नाटकाच्या आणि नाट्याच्या आधी, पुस्तक उघडण्यापूर्वी, रेखाचित्र काढण्यापूर्वी, चित्र काढण्यापूर्वी, पोहण्यापूर्वी, तलवार चालवण्यापूर्वी, मुष्टियुद्ध खेळण्यापूर्वी, चालण्यापूर्वी, खेळ खेळण्यापूर्वी,
नृत्य करण्यापूर्वी आणि लेखनी शाईत बुडवण्यापूर्वी ईश्वराचे आभार मानतो. कोण मानत आहे ईश्वराचे आभार? जी.के. चेस्टर चेस्टरटन हे एक लेखक आहेत. त्यांनी हे सांगितलं आहे. आपण जी प्रत्येक कृती करतो, तिचे चांगले परिणाम घडून यावेत, असं आपल्याला वाटतं. हे प्रत्येकालाच वाटतं. बरोबर की नाही? येस. मलाही वाटतं आणि तुम्हालाही वाटतं. आपण जी प्रत्येक कृती करतो, तिचे चांगले परिणाम घडून यावेत, असं आपल्याला वाटतं. गिल गिल्बर्ट किथ चेस्टरटन हा लेखक ही कोणतीही कृती करण्यापूर्वी त्याला हवा तसा हमखास चांगला परिणाम दिसून येण्यासाठी कृतज्ञतेच्या जादूचा वापर करताना दिसतो. आपण सुद्धा तसंच करायचं आहे. प्रत्येक एक काम करताना, स्वयंपाक करताना, भाजी बनवताना, कपडे धुताना, चालताना, ऑफिसमधलं काम करताना, शेअर मार्केट चालू करताना, त्याचबरोबर पाणी गरम करताना, कूलर चालू करताना, झोपण्यापूर्वी, उठण्यापूर्वी, प्रत्येक वेळी, व्यायाम करण्यापूर्वी, शेतामध्ये काम करण्यापूर्वी, एखादं पीक सुरू करण्यापूर्वी मनापासून खूप-खूप धन्यवाद द्यायचे आहेत आणि त्याचं आपल्याला काय अपेक्षित आहे, ते व्हिज्युअलाइज करून धन्यवाद द्यायचे आहेत. काही योगायोगाने किंवा नशिबानं घडत नाही. बघा लेखक काय म्हणतात, काही गोष्टी काही योगायोगाने किंवा नशिबानं घडत नाही. या विश्वाचे नियम गणिती पद्धतीने शक्य तितक्या कौशल्याचं नियंत्रण केले जातात. ज्याच्यावर तुम्ही विश्वासानं अवलंबून राहता. विमान चालवत असताना वैमानिक कधीही भौतिकशास्त्राच्या नियमांची नीट कामं करावं अशी आशा व्यक्त करत नाही. कारण भौतिकशास्त्राचे नियम कधीच चुकत नाही. हे त्याला माहीत असतं. तुम्ही दिवसाची सुरुवात कधीच गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार मी आकाशात न तरंगता मला जमिनीवरच राहू दे, अशी अशी आशा व्यक्त करत नाही. कारण गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कधीच अयशस्वी होण्याची शक्यता नाही, हे तुम्हाला माहीत असतं. तुम्हाला जर तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे भव्य, चांगले परिणाम दिसून यावे असं वाटत असेल, तर या परिणामांचा नियंत्रित करणाऱ्या सिद्धांताचा, आकर्षणाच्या सिद्धांताचा तुम्हाला वापर करावा लागेल. भव्य परिणामांना तुमच्याकडे आकर्षित करून यायचे असेल, तर तसा विचार आणि भावनांचा तुम्हाला वापर करावा लागेल आणि या भव्य परिणामांसाठी कृतज्ञता व्यक्त करणे हाच एक सोपा मार्ग आहे. ही जादूच्या भव्य परिणामांची कृती म्हणजे जी गोष्ट चांगल्या प्रकारे घडून यावी असं वाटत आहे, ती घडण्यापूर्वी तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. मग ती कामासंबंधीची बैठक असेल, एखाद्या नोकरीसाठीची मुलाखत असेल, परीक्षा असेल किंवा बोलणं असेल, मित्राला गाठायचं असेल किंवा सासूबाईंना भेटायला जायचं असेल. हे काही प्रसंग दिले आहेत, ज्याचे परिणाम चांगले व्हावेत असं वाटत असल्याने, हे घडण्यापूर्वी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. या जादूच्या परिणामांच्या कृतीचा उपयोग घडून याव्यात यासाठी करू शकता. तुमच्या पाळीव प्राण्यांना त्यांच्या डॉक्टरकडे घेऊन जाणे, तुमची वैद्यकीय किंवा दातांची तपासणी करणे, ही त्यांची काही उदाहरणे आहेत. घरातील लहान-सहान कामं असतात, पण ती नीट प्रकारे होणं महत्त्वाचं असतं. अशा वेळीही ती कामं नीट व्हावीत म्हणून कृतज्ञता व्यक्त करून तिच्या जादूचे भव्य परिणाम झालेले पाहणं महत्त्वाचं असतं. कारण इलेक्ट्रिशियन, प्लंबर किंवा इतर काही दुरुस्त्या करणारे कामगार यांनी घरातली कामं नीट करणं हे किती महत्त्वाचं असतं, हे आपल्या प्रत्येकाला माहीत आहे. कुटुंबानं एकत्र बाहेर जाणं, मुलाशी त्याच्या वागण्याबाबत तुमचा चांगल्या प्रकारे संवाद होणं किंवा तुमच्या जोडीदाराबरोबर मोकळेपणाने बोलणं, या गोष्टी चांगल्या प्रकारे होण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची कृती उपयोगी ठरतं. बघा, आपण बऱ्याचदा काय करतो, प्लंबरने नीट काम नाही केलं तर बोलतो, इलेक्ट्रिशियनने नीट नाही काम केलं तर बोलत राहतो. अ, बरोबर की नाही? पण नीट काम करावं म्हणून बोलत नाही. केलं नाही म्हणून बोलतो, "नीट कर बाबा" म्हणून म्हणतो, पण कृतज्ञता देत नाही. इथून मागचा परिणाम. आपल्या जोडीदाराला पण आपलं जर म्हणणं नाही पटलं, तर लगेच रागतो, फुगतो, रागावतो, रुसतो, रागाने बोलतो, तिरस्कार करतो.
बरोबर. या गोष्टी न करता हे काम करण्या अगोदर धन्यवाद द्यायचे. मना मनातल्या मनात, की माझं हे काम खूप छान पद्धतीने, खूप चांगलं आणि वेळेत व्यवस्थित पार पडलं. ही भेट वेळेत व्यवस्थित पार पडली. उपयोगी ठरते. वाढदिवसाची भेटवस्तू किंवा निश्चयाची अंगठी, वाढ निश्चयाची म्हणजे काय? किंवा विवाहाचा पोशाख, साडी यांसारखी खरेदी करण्यापूर्वी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केलीत, तर तिचा परिणाम खरेदी तुमच्या मनासारखी होण्यात घडून येते. नवीन सेल फोन, मोबाईल, नवीन गाडीच्या पडदे घेण्यासाठी किंवा नूतनीकरण करणाऱ्या कंपनीकडे जाण्यापूर्वी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली, तर त्याचे इच्छित परिणाम दिसून येतात. उपाहारगृहात चांगली जागा मिळण्यासाठी किंवा रोजची पत्र चांगली येण्यासाठी, ईमेल चांगल्या येण्यासाठी किंवा वर्षाचा तुमचा कर परतावा चांगला मिळण्यासाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. बुचक्या लागत आहेत, कोणीतरी मनापासून खूप आठवण काढत आहे, तर त्यांना खूप खूप धन्यवाद. तुम्ही मनापासून माझी खूप आठवण काढत आहात. लव्ह यू, लाइक यू, रिस्पेक्ट यू. पण मी थोड्याच वेळात तुम्हाला कॉल करते. कृतज्ञतेच्या जादू ही शक्तीने चांगल्या पद्धतीने परिणाम करून येणार यावर तुमचा विश्वास असेल, तर तुम्हाला जो प्रसंग तुमच्या मनासारखा चांगल्या पद्धतीने घडून यावा, असं वाटतं त्यावर तुम्ही बोटांनी हव्या त्या जादूच्या धुलिकणांचा शिडकावा करीत आहात अशी कल्पना करा. अगदी खरं आहे. आज माझी मुलगा आणि मुलगी, मुलगी माझी 11वी ला आहे, मुलगा 5वी 6वी ला आहे. दोघं जण आज मावशीकडे गेलेत. जवळ-जवळ 70-80 किलोमीटर दोघांनीच प्रवास केलाय. एसटीत बसून दिल्यानंतर उतरले. दुसरी बहीण न्यायला आली वगैरे तिथून पुढचा सगळा प्रवास त्यांचा खूप छान झालेला आहे. पण त्या अगोदरच खूप मनात भीती वाटत होती सुरुवातीला. पण नाही म्हणून सोडून दिले आणि खूप कृतज्ञता दिली, की ते खूप छान पद्धतीने एसटीत बसलेत. ज्या ठिकाणी त्यांचं जायचं त्या ठिकाणी ते व्यवस्थित उतरलेत. त्यांनी लोकेशन शेअर केलंय. व्यवस्थित पोहोचलेत. तिथूनही मावशीकडे जाताना व्यवस्थित पोहोचलेत. मावशी न्यायला आली आहे. उद्याला त्यांना वेट एन जॉयला जायचंय. तिथे ते पोहोचलेत. खूप एन्जॉय केलाय. 2 दिवसांनी रिटर्न येणार आहेत आणि ते खूप छान पद्धतीने व्यवस्थित खूप सुंदर एन्जॉय करत रिटर्न आलेले आहेत. असं मी व्हिज्युअलाइज केलं होतं आणि डेफिनेटली आता त्यांचाच फोन होता, की ते व्यवस्थित पोहोचलेले आहेत. सो थँक यू सो मच युनिव्हर्स. खरंच काम करत आहे. जादू काम करत आहे. कृतज्ञता वर्क करत आहे. कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने चांगल्या पद्धतीने परिणाम घडून येणार यावर तुमचा विश्वास असेल, तर तुम्हाला तो प्रसंग तुमच्या मनासारखा चांगल्या पद्धतीने घडून आला आहे किंवा यावं असं वाटत असेल, तर त्यावर तुम्ही बोटांनी काय करायचंय, जादूच्या धुलिकणांचा छिडकाव करत अ, धन्यवाद, धन्यवाद द्यायचे आहे आणि कल्पना करायची आहे. कधी-कधी दिवसभरात तुमच्या बाबतीत जेव्हा अनपेक्षित घटना घडते, तेव्हाही तुम्ही जादूच्या भव्य परिणामांची कृती करू शकता. बऱ्याचदा अनपेक्षित काही घडलं, की आपण लगेचच निष्कर्ष काढण्याची घाई करतो आणि काहीतरी चुकीचंच घडतंय असं समजतो. उदाहरणार्थ, तुम्ही कामाच्या ठिकाणी गेलात आणि गेल्या-गेल्या तुम्हाला सांगितलं जातं, की तुमच्या साहेबांनी लगेचच तुम्हाला भेटायला बोलावलं आहे. अशा वेळी तुम्ही जर लगेच निष्कर्ष काढून मोकळे झालात, की साहेबांनी तुमचं काहीतरी चुकलंय म्हणून तुम्हाला बोलावलंय, तर आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुमच्या मनात जो विचार आणि भावना आहेत ते तसंच घडणार. तुमच्याकडे ते विचार आकर्षित होणार. म्हणून लगेचच काहीतरी निष्कर्ष काढून तुम्ही कसे अडचणीत येणार असा विचार करण्यापेक्षा जादूने चांगले भव्य-दिव्य परिणाम घडून येण्याची ही एक संधी असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. बघा तुम्हाला सर्वांना माहीतच आहे मी पोलीस आहे. उद्या बकरी ईद आहे आणि मी 2 दिवसापासून अ, 2 दिवसापासून मी व्हिज्युअलाइज करत आहे, की बकरी ईदचा बंदोबस्त बाहेर पडू नये. मला जवळ पडला तरी चालेल, जुन्नरला पडला तरी चालेल. आणि गुड न्यूज माझा हा क्लास सुरू होण्या अगोदरच माझ्या सीनियर्सचा मला मेसेज आला, की "मनीषा तुला मंचरला जायचं आहे." म्हणजे इथून जवळ आहे. पुण्यात जाणं थोडंसं अवघड होतं एकटीला प्रवास करणं, राहण्याची सोय नसते वगैरे बऱ्याच गोष्टी असतात. पण
मी कशाचाही विचार न करता खूप खूप धन्यवाद दिले होते सर्वांना. सो थँक यू सो मच. थँक यू सो मच युनिव्हर्स. जो काही तिथे सर्व स्टाफ काम करत आहे बंदोबस्ताच्या ठिकाणी आणि माझ्या ऑफिसचे सगळे सीनियर्स, थँक यू, थँक यू, थँक यू सो मच. मला मनसरला बंदोबस्त देण्यासाठी. म्हणजेच जादू वर्क करत आहे हे मला जाणवत आहे. त्यासाठी मी मनापासून आभारी आहे. कामावर जाण्यासाठी निघालेला असताना तुम्ही बस किंवा रेल्वे किंवा विमान चुकलं किंवा अनपेक्षितरित्या तुम्हाला उशीर झाला, तर हे काही चांगलं झालं नाही, असा विचार करण्यापेक्षा यामुळे चांगला काही भव्य परिणाम घडून येईल, असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. त्यामुळे जादू लगेच काम करायला लागेल आणि तुम्हाला चांगला भव्य परिणाम दिसून येईल. तुम्ही जर आई किंवा वडील असाल आणि अनपेक्षितरित्या तुम्हाला तुमच्या मुलासंदर्भात शाळेत भेटायला बोलावलं, तर काहीतरी समस्या उद्भवली म्हणून बोलावलं असेल, असा विचार करण्यापेक्षा काहीतरी चांगलं करण्यासाठी बोलावलं असेल, असं समजून आधीच कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला अचानक एखादा अनपेक्षित फोन आला, ईमेल आला किंवा पत्र आलं, तर लगेच काय बरं चुकलं असेल, असा विचार तुमच्या मनात चमकून जाण्याऐवजी चांगल्या परिणामांची लगेचच कृतज्ञता व्यक्त करा आणि नंतर फोन उचला, ईमेल उघडा आणि पत्र वाचा. बहुतेक वेळा तुम्हाला हवा तसा चांगला भव्य परिणाम घडून आलेला तुम्हाला पाहायला किंवा अनुभवायला मिळेल. कधी-कधी या अनपेक्षित प्रसंगानं तुम्हाला कसा फायदा झाला हे तुमच्या लक्षात देखील येणार नाही. पण अशी काहीतरी चांगली घटना घडावी म्हणून तुम्ही जेव्हा मनापासून कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा तुम्ही आकर्षणाच्या गणिती सिद्धांताचा वापर करता. यामुळे कुठेतरी, कधीतरी हमखास चांगला परिणाम घडून येतोच. कधीतरी तुम्ही स्वतःशीच काहीतरी विचार करता, की हा सगळा नशिबाचा खेळ आहे. आपल्या हातात काहीच नाही किंवा कधीतरी हे सगळं चांगलं घडावं, अशी आशा तुम्ही व्यक्त करता. पण एक लक्षात ठेवा, आकर्षणाच्या सिद्धांतासाठी दैवयोग, नशीब असं काही नसतं. तुम्ही जसा विचार करता किंवा तुमच्या जशा भावना आहेत, तसं तुम्हाला मिळत राहतं. तुम्ही वाईट परिणामाकडे आकर्षित होऊ नये, याची काळजी कृतज्ञता घेते आणि तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींबाबत चांगले भव्य परिणाम घडवून आणते. तुम्ही जेव्हा चांगले परिणाम भव्य परिणाम घडून येण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा तुम्ही वैश्विक नियमांचं पालन करता आणि अशा आशा आणि शक्यता यांच्याऐवजी श्रद्धा आणि निश्चितता यावर विश्वास ठेवता. कृतज्ञता ही जेव्हा तुमची परत जीवन पद्धती बनते, तेव्हा कृतज्ञतेच्या जादूनं चांगले भव्य परिणाम घडून येतील. हे तुम्हाला माहीत असल्यानं तुम्ही आपोआपच प्रत्येक गोष्ट कृतज्ञतेनं करता. भव्य चांगल्या गोष्टींची कृती तुम्ही नेहमी करायला लागा आणि तो तुमच्या रोजच्या जगण्याचा परिपाठ बनवा. त्यामुळे आणखी चांगल्या भव्य गोष्टी तुमच्या आयुष्याकडे आकर्षित होतील. तुम्हाला नको असलेल्या प्रसंगाचं प्रमाण कमी व्हायला लागेल. तुम्ही नको त्या ठिकाणी, नको त्या वेळी जाण्याची शक्यता कमी होईल आणि दिवसभरात काही जरी घडलं तरी त्याचा परिणाम चांगलाच होईल. याची निसंशय खात्री तुम्हाला वाटू लागेल. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला चांगले परिणाम घडून यावेत, असं ज्याच्या बाबत वाटतंय, अशा 3 प्रसंगांची निवड करा. येस, एक्झाम्पल शेअर मार्केटमध्ये तुम्ही चांगला प्रॉफिट बुक केलाय. ऑफिसमध्ये तुम्हाला काहीतरी एप्रिशिएशन मिळालंय आणि जेवणामध्ये खूप छान काहीतरी स्वीट आणि तुमच्या आवडीचा पदार्थ बनला गेला आहे. असं काहीतरी मुलाखत, कर्जासाठीचा अर्ज, परीक्षा किंवा डॉक्टराकडे जाणे यांसारख्या सध्या तुमच्या आयुष्यात महत्त्वाच्या वाटणाऱ्या 3 गोष्टींची तुम्ही निवड करू शकता. कधी-कधी रोजच्या गोष्टी करायला आपल्याला कंटाळा येतो. येतो ना? हो, येतो. त्या नीटच वाटतात, पण त्या कराव्या तर लागतातच. उदाहरणार्थ, कधी-कधी कामावर जायचा, कपड्यांना इस्त्री करण्याचा, बँकेत किंवा पोस्टात जाण्याचा, मुलांना घेण्यासाठी जाण्याचा, बिल चुकती करण्याचा किंवा टपाल बघण्याचा कंटाळा येतो. येतो ना? हो, येतो. सुरुवातीला अशा कंटाळवाण्या वाटणाऱ्या 3 गोष्टींची निवड करा. जेव्हा जादू घडून येते, तेव्हा याच कंटाळवाण्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटायला लागतात आणि कृतज्ञतेमुळे चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होणं, हे परिणाम झाले आहेत याबाबत तुमची खात्री पटते. येस.
ज्याच्याबाबत चांगले भव्य दिव्य परिणाम घडून यावेत असं तुम्हाला वाटतंय, अशा 3 प्रसंगाची निवड करून त्यांची एक लेखी यादी तयार करा. कृतज्ञतेची जादुई शक्ती वापरून प्रत्येक प्रसंग चांगल्या प्रकारे घडून आला आहे याची कल्पना करून लिहा. उदाहरणार्थ, या गोष्टीबाबत चांगला भव्य दिव्य परिणाम घडून आल्याबद्दल आभारी आहे. मला आज शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट बुक झाला 5,000 पेक्षा जास्त. हा भव्य दिव्य परिणाम माझ्या लाईफमध्ये घडला. त्याबद्दल मी आभारी आहे. असं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. या जादूच्या कृतीची दुसरी पायरी म्हणजे आज उद्भवलेल्या 3 अनपेक्षित गोष्टींची निवड करा आणि या गोष्टींचे चांगले भव्य दिव्य परिणाम घडून येण्यासाठी कृतज्ञतेची जादू शक्तीचा वापर करा. तुम्ही ही जादूची कृती तुम्हाला आलेले फोन 3 फोन घेण्यापूर्वी वापर करा. तुम्ही ही जादूची कृती तुम्हाला आलेले फोन 3 फोन घेण्यापूर्वी किंवा 3 ईमेल उघडण्यापूर्वी किंवा टपालाने आलेली 3 पत्र उघडण्यापूर्वी किंवा अनपेक्षित कामे कराव्या लागण्यापूर्वी, दिवसभरात अचानक उद्भवलेल्या गोष्टी करण्यापूर्वी करू शकता. या जादूच्या कृतीसाठी तुम्ही कोणत्या अनपेक्षित गोष्टीची निवड करताय, यावर त्याचे परिणाम अवलंबून नाहीत. पण तर अगदी लहान अनपेक्षित गोष्टींबाबतचे चांगले परिणाम, भव्य-दिव्य परिणाम घडून येण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त करता. यावर ते अवलंबून आहेत. प्रत्येक वेळी अनपेक्षित प्रसंग उद्भवला, की शक्य असेल तर थोडा वेळ डोळे मिटून घ्या आणि मनातल्या मनात मनापासून या चांगल्या भव्य-दिव्य परिणामाबाबत आभारी आहे. मी मनापासून खूप खूप आभारी आहे. आज मला माझ्या देवास फार्मची काळ्या हळदीला 2 गिराईकं मिळाली आणि माझी ₹2000 ची हळद विकली गेली. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि हे परिणाम भव्य-दिव्य परिणाम तुम्ही दिलेत त्यासाठी मी आभारी आहे. असंही घेऊ शकता. ही जादूची कृती अति होतच नाही. कारण तुम्ही जितकी जास्त वेळा ही कृती कराल, तितके जास्त वेळा चांगले चांगले भव्य-दिव्य परिणाम ओघानेच घडून येतील. आज तुम्हाला ही कृती केल्यानंतर त्यांची कल्पना येईल. भविष्यात यापुढेही तुम्हाला जेव्हा कधी आयुष्यातील एखाद्या प्रसंगात चांगला परिणाम घडून यावा असं तर वाटत असेल, आपलं नशीब यावेळी चांगलं असावं असं वाटलं, तर लगेच तुम्ही कृतज्ञतेची जादुई शक्तीचा वापर करा. निश्चितपणे चांगले भव्य-दिव्य परिणाम घडून येतील याची खात्री बाळगा. येस. चला तर मग जादूची कृती पाहूया 21वी भव्य-दिव्य परिणाम. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी तयार बनवा. या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते हे लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी त्या वरदानाबद्दल शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. तुम्हाला ज्या गोष्टीचे किंवा प्रसंगाचे चांगले भव्य-दिव्य परिणाम घडून यावेत असं वाटतं, त्यापैकी 3 महत्त्वाच्या गोष्टींची, प्रसंगांची तुम्ही निवड करू शकता. फॉर एक्झाम्पल, मी मगाशीही तुम्हाला सांगितलं, आज माझ्या मिस्टरांनी मला एक रोमांचिक डेटवर नेलेलं आहे. शेअर मार्केटमध्ये मला चांगला प्रॉफिट बुक केलेला आहे. माझ्या ऑफिसमध्ये मला अप्रिशिएशन मिळून पार्टीसुद्धा मिळालेली आहे. तुम्ही निवडलेल्या या 3 गोष्टींची यादी करा. त्यातील प्रत्येक गोष्ट घडून गेल्यानंतर तुम्ही लिहीत आहात अशी कल्पना करून या डॅश-डॅश गोष्टीबाबतचा चांगला भव्य-दिव्य परिणाम घडून आल्याबद्दल आभारी आहे असे म्हणा. मला 1,04,70,000 दिलेत नारायणा आणि माझी सर्व देणी नील केली आहेत. या गोष्टीबाबतचा चांगला भव्य-दिव्य परिणाम घडून आणल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. असंही तुम्ही उदाहरण घेऊ शकता. दिवसभरात जेव्हा कधी अनपेक्षित प्रसंगांना सामोरे जायची वेळ येईल, अशा 3 प्रसंगांची निवड करा, ज्याचे चांगले भव्य-दिव्य परिणाम घडून यावेत असं तुम्हाला वाटतं. शेअर मार्केटमध्ये लॉस होऊ नये म्हणजेच प्रॉफिट व्हावं असं मला वाटतं. तुम्ही ज्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता, प्रत्येक वेळी हे करताना ती गोष्ट घडण्यापूर्वी तुम्ही डोळे मिटून घ्या. मनातल्या मनात, मनापासून या गोष्टीबाबतच्या चांगल्या भव्य-दिव्य परिणामाबाबत आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असे म्हणा. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी हातात जादूचा दगड घ्या. दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टींबाबत आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असे जादूचे शब्द उच्चारा.
खूप खूप धन्यवाद देते मी तुम्हा सर्वांचे. आजचा हा चॅप्टर इथेच संपलेला आहे. मनापासून मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानते, धन्यवाद देते. Zoom मीटिंगचे मनापासून खूप खूप आभार मानते, धन्यवाद देते. मोबाईलचे, लॅपटॉपचे, इलेक्ट्रिसिटीचे मनापासून खूप खूप आभार मानते. कारण माझी Zoom मीटिंग खूप छान पद्धतीने, सक्सेसफुली, सुंदररित्या रेकॉर्ड झाली आणि तुम्ही सर्वांनी ती ऐकली. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. माझ्यासारख्याच तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जॅकपॉटवर जॅकपॉट जादूमयरित्या घडत आहेत. त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. कारण तुम्ही ती प्रॅक्टिस करत आहात. तुम्ही डिझर्व्ह करत आहात. कारण तुम्ही प्रॅक्टिस करत आहात. तर चला तर मग खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वांना रोंडाबंडला देऊयात. रोंडाबंड मी तुमच्या मनापासून खूप खूप आभारी आहे. तुमच्यामुळे माझ्या जीवनामध्ये रोज नवीन-नवीन जादू घडत आहे. नवीन-नवीन जॅकपॉट मला मिळत आहेत. खूप खूप धन्यवाद नारायण. खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे, तुम्ही सर्वजण ही व्हिडिओ ऐकत आहात. त्यानंतर तुम्हाला जर काही अडचणी आल्या तुम्ही कमेंट्स करू शकता, मेसेज करू शकता किंवा ग्रुपमध्ये सुद्धा टाकू शकता. आणि नक्कीच तुम्ही रोजची 10 नियमाते लिहित आहात. नसेल लिहित तर आजपासून सुरुवात करा. वेळ गेलेली नाही. इथून पुढेही सुद्धा सुरुवात करू शकता. चला तर मग खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. खूप खूप धन्यवाद. शुक्रिया, मेहरबानी. थँक यू, थँक यू, थँक यू.